कापीच करतात ते. त्याच्यामुळे फीत कापायचं नशीब त्यांना लाभलं, भाग्य त्यांना लाभलं. पण असे जे काही प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी या ठेवी असतात. आता या ठेवी मोडून खात आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट 3 लाख कोटींचं देणं करून ठेवलं. म्हणजे आता जर सगळं प्रदूषण केलेलं आहे हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. कारण वाटेल तशी कामं वाटलेत. अनेक ठिकाणी भूसंपादन न करता सुद्धा टेंडर काढले गेलेले आहेत आणि सगळीकडे धुळीचं साम्राज्य, सिमेंटचं साम्राज्य हे सगळं केले. कारण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात हा मुंबईकरांचा पैसा त्यांनी टाकला आहे. आणि माझी माहिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरना ॲडव्हान्स मोबिलायझेशन म्हणून जे काही पैसे दिले जातात त्यातनं यांनी किकबॅक घेऊन हा पैसा त्या निवडणुकीत वापरतात अशा काही लोकांनी मला सांगितलं. खरं खोटं माहीत नाही. पण 3 लाख कोटीचा घोटाळा या गेल्या 4 वर्ष म्हणजे 22 साली महापालिका विसर्जित झाली, 26 साल आलं बरोबर. 4 वर्ष निवडणूक घेतली नाही. पूर्ण प्रशासन ह्यांच्या हातात, प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई चालवली. ह्यांचा पालकमंत्री तिकडे जाऊन बसायचा आणि युडी पण चोराकडे, सगळंच चोराकडे. त्याच्यामुळे 4 वर्षात ह्यांनी मुंबईची लूट केलेली आहे आणि 3 लाख कोटीचा घोटाळा केलेला आहे. त्याचबरोबरीने आणखीन तुमच्या लक्षात असेल मुंबईच्या वेशीवर ते उत्तन वगैरे तिकडे उन्नत मार्ग जो होता, सुप्रीम कोर्टाने चोरी पकडली. 3,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून अबो. ते टेंडर रिटेंडर केलं, पण ते कोणी केलं, ते खातं कोणाकडे आहे, तो चोर कुठे आहे? चोराच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस कसे बसू शकतात? तुम्ही मुदत ठेवींचा विषय काढला. मुख्यमंत्री म्हणाले की अशा मुदत ठेवी काय चाटायच्या आहेत का फक्त नुसत्या ठेवून? नाही, त्यांना चाटणं हा त्यांचा स्थायी भाव आहे मुख्यमंत्र्यांचा. त्याच्यामुळे त्यांना तो शब्द फार आवडता आणि तोच त्यांना दिसतोय. वाटेल तिकडे म्हणजे जाऊ दे आता. पण मुदत ठेवी चाटायच्या जरी नसल्या तरी ह्या जनतेच्या हितासाठी वापरायच्या असतात. त्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांचे बूट चाटून वाटायच्या पण नसतात. हे कॉन्ट्रॅक्टर मित्रांचे म्हणजे वरनं आदेश आला की यांची चाटुगिरी सुरू होते आणि त्याच्यात मुंबईचा सत्यानाश होतोय. कारण मुंबईमध्ये प्रदूषण झाल्यानंतर यांची मुदत संपल्यानंतर हे जातील नागपूरला, दुसरे जातील त्यांच्या गावात आणि तिसरे जातील बारामतीत. मुंबईकरांचा वाली कोण? मुंबईचा बट्ट्याबोळ करून जाणार आहे किंवा ह्यांची स्वप्न दिल्लीत जायची आहेतच. ते दिल्लीत जातील, हे रुसून त्यांच्या 5 स्टार शेतामध्ये जातील स्ट्रॉबेरी बघायला आणि हे काका मला वाचवा करून परत जातील बारामतीला. मुंबईकरांचा हाल कोण बघणार? मग तुम्हाला असं म्हणायचं की मुंबईसाठी मुंबईतलाच किंवा मुंबईत जन्मला काल, कारण मुलाखत बघत होतो आज सकाळी तुमची संयुक्त मुलाखत, त्याच्यामध्ये असं म्हणजे असा एक विषय निघाला की मुंबईतले समस्या समजण्यासाठी मुंबईतलाच माणूस हवा, असा एक साधारणपणे पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगतो की मी मुंबईत माझा जन्म झाला, मी अस्सल मुंबईकर आहे. त्याच्यामुळे 2017च्या माझ्या वचननाम्यात महापालिकेच्या मुंबईसाठी पाणी पुरवठा करायला गारगाई आणि पिंजाळ ह्या 2 धरणांचं आम्ही वचन दिलेलं. कर्मधर्म संयोगाने मी मुख्यमंत्री झालो आणि म्हटलं आता हे आपण याला लवकर केलं पाहिजे. आणि त्याचं जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की ती 2 धरणं करायला 6 लाख झाडं कापावी लागतील. आणि मी तो प्रकल्प थांबवला, मी तो प्रकल्प रद्द केला आणि त्याला पर्याय म्हणून समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करणारा डिसॅलिनेशन प्लांट हा टाकण्यासाठी मी गो हेड दिला. आता हा मी 2022 साली दिलेला गो हेड साधारणतः 25च्या डिसेंबरमध्ये तो पाणी आपल्याला ते वापरायला मिळालं असतं. आणि समुद्राचं पाणी किती आहे म्हणजे पाऊस पडला नाही तरी आपल्याला पाण्याचं दुर्भिक्ष कधी भासलं नसतं. आज जेवढा दर दिवशी तानसा तलावातून पाणी पुरवठा होतोय 400 MLD, तेवढा पुरवठा आपल्या पायलट प्रोजेक्टमधनं झाला असता आज. पण हा प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला कारण कॉन्ट्रॅक्टरकडनं टक्केवारी मागायला लागली असं कळलं मला. आणि परत त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरसाठी मुंबईच्या पर्यावरणाचा ऱ्हास जो आरेमध्ये केला तोच आता गारगाई पिंजाळमध्ये करणार. आणि त्याच्यानंतर तरी देखील आपण पावसावरती अवलंबून राहणार. म्हणजेच काय की मुंबईची दुःख, मुंबईच्या व्यथा, वेदना, पर्यावरण मारल्यानंतर मुंबईला आज जो काय त्रास होतोय आरे कापल्यानंतर, प्रदूषण गेल्या 3 वर्षात जेवढं झाले ते एवढं प्रदूषण यापूर्वी कधी झालं नव्हतं. कोणत्याही मुंबईकराला विचारा. मग अचानक हा काय योगायोग आहे? मग यांच्या विचाराचं प्रदूषण झालंच आणि हवेचं पण प्रदूषण झालं. तुम्ही जे प्रकल्प सांगतात ना, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी परत एक आरोप केला, त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे प्रकल्प आम्ही केलेत, उगाच दुसऱ्याचं मूल आपल्या मांडीवर बसवल्याने ते आपलं होत नाही. अहो, तुम्हाला दुसऱ्याचा बाप घ्यावा लागतो डोक्यावर. मुख्यमंत्र्यांना दुसऱ्याचा बाप डोक्यावर घ्यावा लागतोय. स्वतःच्या बापाचं नाव सांगायला लाज वाटते.
का माझ्या वडिलांचे फोटो घेऊन फिरताय? सांगा ना, तुमच्या वाडवडिलांचं नाव सांगा आणि मागा मतं. पण मुंबई आणि तुमचं नातंच कुठे काय दिसत नाहीये. मुंबईमध्ये केलंय काय तुम्ही? नुसतं FSI वाढवला म्हणजे मुंबईचा विकास नाही केला. मेट्रो 2चं लोकार्पण मी पण केले. मेट्रोची कामं तशी पूर्वी काँग्रेसच्या काळात सुरू झाली. पण मुंबईमध्ये जेवढं पाण्याची सोय आम्ही केली, जलबोगदे केले, इतर काही गोष्टी केल्या, कोस्टल रोड हा आम्ही केला. मुंबईसाठी पिण्याच्या पाण्याचं धरण शिवसेना प्रमुखांच्या नावाने आम्ही केलं आणि ते सुद्धा विक्रमी कमी वेळेत करून दाखवलं. तेव्हा मुख्यमंत्री काय नुसते पर्यटक होते. प्रचाराकडे येतो उद्धवसाहेब. आम्ही आता एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे, खरं तर ही निवडणूक सुरू व्हायच्या आधीच गेले 4-5 महिने एक सगळ्यात महत्त्वाची एक पॉलिटिकल डेव्हलपमेंट जी आम्ही बघितली ती शिवसेना आणि मनसेची युती. 20 वर्षापासून आम्ही राजकारण बघतोय, कारण मराठीचा मुद्दा वारंवार मांडला जातोय. एक असं वाटतं बघता म्हणजे तुम्ही काय एकत्र आलात, तुम्ही त्याच्यावरती बरंच बोलून झालं आहे. काय एकत्र आलात, कसे एकत्र आलात, आम्ही तुमच्या पहिल्या भेटी, दुसरी भेट, तिसरी भेट आम्ही सगळं कव्हर करून ते सगळं कव्हर करून झालं. पण 20 वर्षात तुम्ही वारंवार मुद्दा मांडतायत. आजही मुलाखतीमध्ये मी तो ऐकला तुमच्या संयुक्त मुलाखतीमध्ये की मराठी माणसाला एक फूट पडत चालली आहे, फूट पडत आहे. तुम्हाला असं वाटतं की 20 वर्ष 2 ताकद आज तुम्ही म्हणतात की एकत्र आल्यात, दोन्ही ठाकरे ब्रँड असं म्हटलं जातं आहे. ठाकरे ब्रँड 20 वर्ष वेगळा वेगळा असल्यामुळे मराठी माणसाचं नुकसान झालं? नुकसान हे नक्कीच झालेलं आहे. बघा, तुम्हाला त्याचं मूळ परत सांगतो. कालच्याही मी मुलाखतीत म्हटलं की 60 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. 60 ते 66 मुंबईमध्येच मुंबई मिळून देखील मराठी माणसाची गळचेपी होत होती. म्हणून शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली. तिथपासून आत्तापर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. शिवसेना प्रमुखांच्या नंतर पुन्हा तो जो काही त्यांचा कंडू होता गुजरातचा मुंबईवरचा हक्क सांगण्याचा, त्याला आता कोंब जो होता कुठून फुटलाय तो माहिती नाही मला, पण तो परत फुटला आणि त्यांना असं वाटलं की आता मुंबई आपलीच, शिवसेना संपवली का मुंबई आपलीच होणार. आणि म्हणून गेल्या 2-3 वर्षात मुंबईमध्ये मराठी माणसांवरती दादागिरी सुरू झाली. तुम्ही देशातलं एक तरी राज्य असं दाखवा की जिकडे मराठी माणूस जाऊन दादागिरी करतोय, कोणतरी पोपट येतोय आणि तो तिथल्या लोकांवरती बोलतोय, असं कुठेच नाही आहे. त्याच्यानंतर घर नाकारलं जातं, आहारावरनं त्याला ऐकावं लागतंय. हे असं मराठी माणूस इतर राज्यात कुठेच वागत नाही आहे. तो तिथे गेला आणि तिथलाच बनून राहिला आहे, तिथेच तो गुण्या गोविंदाने राहतोय. आणि अगदी जुनी जरी काढली ग्वाल्हेर बिल्लेरसुद्धा, म्हणजे शिंदे होळकरांपासून ही जी मराठी माणसं तिकडे गेली ती अगदी सुरतेत सुद्धा मराठी माणसं आहेत, अहमदाबादमध्ये आहेत, पण कधीही तिथली मराठी माणसं दादागिरी नाही करत. इकडे आमच्याच घरात येऊन आमच्यावरती आता दादागिरी करायला लागली लोक, त्याला आमचा विरोध आहे. बाकी पिढ्यानपिढ्या इकडे येऊन राहिलेत, मिळून मिसळून गेलेत, त्यांना सगळ्यांना आम्ही स्वीकारले ना. जे आमच्यावरती दादागिरी नाही करत, आता ह्यांची मस्ती, हे जे 2 वरती 2 बसले त्यांचे शेठ, त्यांच्या पाठिंब्यामुळे यांची मस्ती वाढली. नाहीतर इथले गुजराती आमच्या सोबत आहेत, उत्तर भारतीय आमच्या सोबत आहेत, मुसलमान तर आहेतच तुम्ही सांगतात, ख्रिश्चन आमच्या सोबत आहेत, शीख बांधव सोबत आहेत, सगळे. कुठे काय मुंबईमध्ये कुठे अशा इतर वेळेला काय दंगली झाल्यात? या तुमच्या दोघांच्या दुराव्यामुळे, म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे वेगवेगळे असल्यामुळे मराठीची एकजूट जी ताकद, म्हणजे तुम्ही शिवसेनेचा उल्लेख केला की संयुक्त महाराष्ट्रानंतर ज्या प्रकारे शिवसेनेची एक ताकद होती, इथल्या मराठी माणसाकडे डोळे वटारून बघण्याची कोणाची हिंमत ती आता होते तुम्ही म्हणताय. कशामुळे? कारण शेवटी महाराष्ट्र म्हटल्यानंतर इकडे सर्व पक्षात मराठी आहेत.